स्वामी ओम केमिस्ट्री क्लासेसमध्ये आपलं स्वागत आहे। तर मी शुभम शिंदे तुम्हाला सांगतो विचार पुष्प 13। तर आतापर्यंत आपण 12 भागामध्ये भरपूर असं नॉलेज बघितलं, भरपूर असं चर्चा केली, विश्लेषण केलं। तर आता मला एक महत्त्वाचा टॉपिक वाटतोय, तो टॉपिक म्हणजे तुम्ही वाटेल ते करू शकता, तुम्ही जे घडवलंय ते 100% होऊ शकतं, किंवा तुमच्यातच सगळी शक्ती आहे, फक्त ती जागृत करण्यासाठी तुम्हाला प्रयत्न करण्याची गरज आहे। सांगायचं एवढंच की जर तुम्ही तुमच्या बुद्धीचा योग्य वापर केला तर तुम्ही हवं ते करू शकता। उदाहरणार्थ की एकदा एका कैद्याला मृत्यूदंडाची शिक्षा सांगितली गेली आणि त्यावेळेस त्याला असं सांगितलं गेलं की 2 दिवसानंतर तुला विषारी सापाचा दंश होऊन तुझा मृत्यू होईल। 2 दिवस तो कैदी त्याच विचारामध्ये होता, विषारी साप, विषारी साप, विषारी साप। आणि ज्यावेळेस त्याचा मृत्यूदंडाचा दिवस उजळला त्यावेळेस 2 शास्त्रज्ञ तिथे आले। त्यांनी त्याच्या डोक्यावरती पट्टी बांधली आणि फक्त 2 टाचण्या घेतल्या आणि त्याला टोचविल्या दंडावरती। तर अक्षरशः 1.5 तासामध्ये त्याच्या तोंडातून फेस आला, नंतर त्याचं शरीर काळं निळं पडून तो गेला। इथं सापाचा दंश झाला होता का? नाही झाला, फक्त 2 टाचण्यांचा टोचल्या गेल्या होत्या। मग विचार करा हे झालं कसं? ऍक्च्युअल त्याच्या शरीरामध्ये विष गेलंच नाही तरी विषाचे स्वरूप, विषाचं जे परिणाम होते ते शरीरावर घडले। मग हे झालं कशामुळं? निगेटिव्ह विचारांमुळे। सांगायचं एवढंच की तुम्ही जे विचार करता तसे तुम्ही घडता, तुमचे विचार तुमच्यावर इम्पॅक्ट करतात, हे 100% सत्य आहे। तुम्हाला जे घडायचंय, तुम्हाला जे व्हायचंय, हे तुम्ही पहिल्यापासून विचार केला तर तुम्ही तेच घडतात, कारण की तुमच्यात ती ताकद, तुमच्यात ती अनलिमिटेड पॉवर आहे, तुमच्या मनामध्ये ती पॉवर आहे। तुम्हाला काही घडायचं असेल, व्हायचं असेल ते दूरची गोष्ट, परंतु स्वतः आधी स्वतःच्या मनाला घडवा, कारण की हे मनच तुम्हाला यशाच्या दिशेने प्रगतीपथावर पाऊल ठेवण्यास आणि प्रगती प्राप्त करण्यापर्यंत मदत करेल। अजून एक उदाहरण आहे, लहानपणी नरेंद्र आंब्याच्या बागेत गेल्यावर त्याने तिथं एका आंब्याच्या झाडाला आंब्याला दगड फेकून मारला, आंबा पडला नाही। त्याला वाटलं तर आपण आंब्याच्या झाडावर चढावं। आंब्याच्या झाडावर चढला, तिकडून एक सिक्युरिटी गार्ड आला, तो मला तो खाली उतर, तो उतरलाच नाही। मग सिक्युरिटी गार्डला वाटलं आता याला आपण काहीतरी भीती दाखवू। झाला असं, तो म्हणला का त्या झाडावर भूत आहे। त्यावेळेस नरेंद्र म्हणला असं का? तर मग आधी त्या भूताची भेट घेतो, नंतर खाली येतो। आणि पुढे चालून तोच नरेंद्र स्वामी विवेकानंद झाला। म्हणजे ज्याच्या मनात भीती नाही तो कोणत्याही संकटावर मात करू शकतो, कोणत्याही परिस्थितीमध्ये पुढे जाऊ शकतो, फक्त त्या आपल्या भीतीचा नाश करणं गरजेचं आहे। आणि जोपर्यंत आपण आपल्या भीतीचा नाश करत नाही तोपर्यंत आपण पुढे जाऊ शकत नाही, ही वस्तुस्थिती आहे। टाइम इज युअर्स, choices is yours, decision is yours and result is also yours। वेळही तुमचा आहे, निर्णयही तुमचा आहे, परिणामही तुमचाच आहे। मग ठरवा काय करायचं ते, कुठं जायचं ते आणि काय प्राप्त करायचं ते। धन्यवाद।